मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केली आहे। मात्र या घोषणेमुळे ठाकरे आणि शरद पवार नाराज असल्याची चर्चा आहे। तसंच त्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून सविस्तर चर्चा झाल्याचंही कळतंय। नाराजीच्या चर्चांवरून भाजपनं ठाकरेंवर प्रहार केलाय। पाहूया। मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, ठाकरे पवार नाराज। विश्वासात न घेता घोषणा केल्यानं नाराजी। जैसे करनी वैसी भरनी, भाजपचा ठाकरेंवर प्रहार। मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं एकला चलोचा नारा दिलाय। स्थानिक नेत्यांच्या भावनेचा आदर ठेवत हा निर्णय घेतल्याचं काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं। मात्र काँग्रेसच्या या स्वबळाच्या घोषणेमुळे मवियातील घटक पक्ष शिवसेना युबीटी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष नाराज असल्याचं समजतंय। तसंच याबाबत खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्येही फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे। एकीकडे महायुती कुठल्याही स्थितीत मुंबईवर कब्जा मिळवण्याच्या तयारीत असताना काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेमुळे मवियाला फटका बसू शकतो अशी कुजबूज ठाकरे पवारांच्या पक्षात सुरू असल्याचं बोललं जातंय। उद्धव राज ठाकरेंच्या राजकीय युतीमुळे काँग्रेसनं स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली असल्याचंही सांगितलं जातंय। काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मवियाला घर लागू शकते, त्यामुळे पवारांकडून प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। रमेश चेन्नीथला यांच्या आईच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंकडून सांत्वनासाठी फोन आला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत मुंबईत आल्यावर बोलू असं चेन्नीथलांनी आश्वासन दिलं। 15 नोव्हेंबरला चेन्नीथला काँग्रेसच्या शिबिरासाठी मुंबईत दौऱ्यावर आले। उद्धव ठाकरेंशी चर्चा न करता काँग्रेसकडून स्वबळाची घोषणा केली, त्यामुळे शिवसेना युबीटी नाराज झाली। काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे शरद पवार यांची फोनवर चर्चा झाली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून अथवा हायकमांडकडून उद्धव ठाकरेंशी कुठलीही चर्चा झाली नाही। दरम्यान नाराजीबाबत आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय। तसंच स्थानिक नेत्यांच्या आग्रहाखातर स्वबळाचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। तर अजूनही वेळ गेली नाही, काँग्रेसनं फेरविचार करावा असा सल्ला ठाकरेंच्या नेत्यांनी दिलाय। त्या संदर्भामध्ये मला कल्पना नाही, काही असेल तर ते मला त्याची कल्पना नाही। आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण जे आहे ते ज्येष्ठ जे आहे ते राजकारणी आहे, त्यांनाही माहिती आहे की प्रत्येक पक्षाची भूमिका काय, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय, आणि कार्यकर्त्यांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर पक्ष तो निर्णय घेत असतो, हे त्यांना त्याची कल्पना असावी। काही प्रमाणात नाराजी ही मवियाच्या इतर पक्षामध्ये आहे का? शिवसेना ठाकरेकडे असू दे किंवा मला वाटतं आदरणीय उद्धवजींनी त्याला छान उत्तर दिलं। तो स्वतंत्र पक्ष आहे, आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत। त्यांना त्यांचं म्हणणं मांडायची असेल, अजूनही वेळ गेलेली नाही, आम्ही पाहू। काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना विश्वासात न घेता स्वबळाच्या घोषणेवरून भाजपनं थेट ठाकरेंवरच प्रहार केलाय। मित्र पक्षांच्या पाठीत खंजीर खुपसणं ही काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची सवय असल्याचा टोला भाजपनं लगावलाय। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसची वोट बँक असलेले मुस्लिम मतं आपल्यापासून दूर जातील या भीतीनं काँग्रेसनं उद्धवजी ठाकरे यांना महाविकास आघाडीतून एकटं पाडलंय आणि काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केली। आपल्या मित्रांना दूर करणं, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणं ही उद्धवजी ठाकरे यांची जशी परंपरा आहे तशी काँग्रेसची परंपरा आहे। जैसी करणी वैसी भरणी। तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला होता, आता काँग्रेस तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसतंय। मुंबई महापालिकेत काँग्रेसनं एकतर्फी स्वबळाची घोषणा केल्यानं ठाकरे पवार नाराज असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या नेत्यांकडून काँग्रेसला फेरविचार करण्याचा सल्लाही देण्यात आलाय, त्यामुळे काँग्रेस आपला निर्णय बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।